लगेचच माहिती मिळते की बेळवाडीला जाण्याचा जो ब्रिज आहे तो ब्रिजच्या बांधकामाकरता सुद्धा आपण खूप चांगला मोलाचं सहकार्य केलंय. जो काही निधी आहे तो आपल्या कडून तो मंजूर झाला, ही माहिती आम्हाला मिळते. पुन्हा एकदा आपल्या दमदार आमदार साहेबांकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, कारण अशी कामं करणारे लोक आपल्याला फार कमी मिळत असतात. या परिसराने खूप चांगलं पाठिंबा दिले राजाजी पाटील साहेबांना. मी मॅन ऑफ द मॅच जातोय तरेपाडा 11 तरेपाडा टीमचा महेश जाधव. या अतिथी कक्षामध्येच महेशला आपण आमंत्रण देऊया आणि चला आपण तिथे टॉस का बॉस मध्ये ते आमंत्रण देऊया. आमदार साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करूया. तुम्ही बघू शकतायत आमदार साहेब आहेत, त्याच्यानंतर ग्रामपंचायत सदस्य बबन नामकुडा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आणि पाचरुका गावचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. सो त्यांना सुद्धा आपण बघताय. बाळाराम परेड साहेबांना तुम्ही बघतायत, माजी सरपंच. या सर्व व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये एक चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं वक्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व राजेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतायत. हे मेडल्स त्यांना देण्यात येते. माझे आमदार साहेबांच्या शुभ हस्ते मेडल्स देण्यात येतोय. बोलणारे काही बोलो, आपण आपलं काम छानच करायचं असं, कारण या ठिकाणी छान काम केल्यानंतर आपल्या नावाची चर्चा होते. जशी चर्चा आज राजेजी पाटील साहेबांची होत आहे. आम्हाला आठवते की त्यावेळेला ते सभापती होते आणि सभापती असतानाच त्यांच्या नावाचा डंका वाजला होता की ही व्यक्ती आमदार खासदार या गोष्टींकरता पात्र आहे. आणि त्यावेळेलाच ते आमदार होऊ शकलं असतं, कारण इतकं हुशारी या वसई तालुक्यामध्ये कोणत्याच व्यक्तीकडे नव्हती. असे हुशारी असलेले हे लाडकं नेतृत्व आज भाताणे गावात बेलावडी गावात जरी राहत असले तरी त्यांनी सर्वांनाच समजून घेतलंय. चांगलं कार्याने आपल्या नावाची छाप सोडलंय. असं हे नेतृत्व आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विनंती करतो की आपण या अतिथी कक्षामध्ये या. मॅच आता सुरू होतोय. एका बाजूला माय माऊली दारशेत आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा. टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बघतायत गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा टीमने फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जातंय माय माऊली दारशेत या टीमला. पहिलाच बॉल मॅचला सुरुवात होते. शॉर्ट बॉल होता आणि आकाश ऑन साइडला खेळून काढतोय. स्कोअरलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठलाग करतायत. पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. थ्रो येण्याआधी तिसरी धाव सुद्धा होईल पूर्ण. 3 धावा पूर्ण होत आहेत. बॅटिंग करताना आपण बघतायत माय माऊली दारशेत. दारशेत म्हटलं तर अर्थातच पालघर तालुक्यातील, पालघर जिल्ह्यातील एक महत्वपूर्ण असं ठिकाण आहे दारशेत. आणि या दारशेत गावातील हा संघ त्या गावातील खेळाडू या मैदानावर खेळण्याकरता आले. माय माऊली दारशेत विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा. स्विंग अँड मिस, वळणदार चेंडू टाकला. लाईन आणि लेंथ मध्ये काही बिघाड होताना दिसत नाही. स्ट्राईक इन कडे बॅटर आपण बघतोय आता मनोज आहे. आकाशने 3 धाव पूर्ण केल्यात. मनोज आता स्ट्राईक इन कडे आलाय. खोलवा टप्प्याच्या चेंडूला काढले खोदून. इथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आला होता, त्याने टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट डाऊन लागलाय. पहिला धक्का. 1 गडी बाद. धाव संख्या 3.
नावामध्ये दम आहे म्हणूनच दमदार काम त्यांनी या विभागामध्ये केलेलं आहे. कोण म्हणतो की सुगंध फक्त फुलांनाच असतोय? सुगंध हा एखाद्या व्यक्तीच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांना सुद्धा असतो आणि मुखातून चांगले शब्द काढणार एक लाडकं नेतृत्व भाताने बेलवाडी गावचे सुपुत्र माझे आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये बघतोय. स्विच इट केलंय. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. बॅकवर्ड पॉइंट गली क्षेत्रामध्ये टिपलाय झेल. पुन्हा एकदा फलंदाज होतो फेल. धाव संख्या 3, गडी बाद झाले 2. नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोर गरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया. शान हाय रे आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. अतिशय चांगलं गीत दमदार माजी आमदार राजेश दादा पाटील साहेबांवर हे गीत वाचतोय. ओहो, आता वळूया आपण मॅच कडे. ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकलाय, चांगली हाताळणी होतोय. 5 बॉलची समाप्ती. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे इन मेन 3. या षटकातील शेवटचा बॉल. मनोज बाद झाला, रुपेश बाद झाला. आता सदाशिव नावाचा खेळाडू आलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, धावबाची संधी. ही संधी हुकली, एकदा होते पूर्ण. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकाभर धाबा आहेत ते 4 धाबा. आज जर आपण बघितलं तर वसई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या मॅचेस बघतोय आणि अभिमान वाटतो की आदिवासी समाजातील बरेचसे खेळाडू आता पुढे चाललेत. ISPLC प्लॅटफॉर्म सुद्धा त्यांना मिळालाय. त्याच्यानंतर भविष्यात IPL मध्ये सुद्धा बरेचसे खेळाडू खेळताना दिसतील. आदिवासी समाजातील आणखीन एक खेळाडू जर आपण बघितलं IPL खेळताना यंदा सुद्धा दिसेल. झारखंड येथील रॉबिन मिन्स हा आदिवासी समाजातील खेळाडू आहे. परंतु आज आदिवासी या शब्दाचा जर अर्थ आपण बघितला तर आधीपासून राहणारे लोक, कष्ट करणारे लोक आणि संपूर्ण आपण जर या पर्वत रांगा, डोंगर रांगा राखणारे लोक म्हणजेच आदिवासी आणि त्यांच्यामुळेच हा निसर्ग टिकून राहतो हे म्हटलं जातं. आज त्याच समाजाच्या या स्पर्धा होत आहेत आणि त्याच समाजामधून पुढे येऊन चांगलं काम करणं, लोकांसाठी काहीतरी करण्याची धडपड असणारं व्यक्तिमत्व या परिसराला लाभलंय, नेतृत्व या परिसराला लाभलंय. हे अभिमान वाटतो अशा व्यक्तींचा. मॅच कडे आपण होऊया. पहिल्या षटकानंतर धाव संख्या 4 होती. आता चेंडू हवेत आहे. हो, हा झेल ड्रॉप. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा झेल हवेत होता. झेल टिपता आला नाही. एकदा मिळाली सदाशिवला. आकाश आणि सदाशिववर जबाबदारी आहे. पंखावरती ठेव भरोसा, घे भरारी झोका, कोई आया. निर्भीड आकाश आला, खरी तुझी अवकात. आणि आकाश लगेचच भरारी घेतोय आणि या चेंडूला पाठवून दिले लॉंग लेग रिजन मध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. माजी आमदार चषक चौकार. अरे कोण रे आला यो बेलवाडी वाला, अरे कोण रे आला यो बेलवाडी वाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांच्या प्रेरणेने प्रेरित झालेलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि चमक धमक ही पूर्वीच होती. जसं मी उल्लेख केला की ज्यावेळेस सभापती होते तेव्हापासून त्याने आपली छाप सोडली होती. हा चेंडू मिडल
अँड ऑफ स्टंपच्या दिशेने होता. बॅटरने चांगल्या पद्धतीने खून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. एकदा मिळाली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 10. मॅच तुम्ही बघतायत माई माऊली दारशेत विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा. बॅटिंग करताना तुम्हाला माय माऊली दारशेत टीमचे खेळाडू बघायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल बॅकवर्ड स्कोअर लेग मधून लॉंग लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवून दिले. कुणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल काय, तो पोहोचत नाही. चेंडूने केलाय सीमारेषेला स्पर्श आणि चौकारांशी वाढतोय बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. 4 धाबा चौकार. आप्पांचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आप्पांचा लाडका शिट्टीवाला बोईसर संघाने निवडून आला. आमदार राजेश पाटील दादा गावागावात फेमस झाला. आमदार राजेश पाटील दादा गावा. 1.4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आहे ती 14 धाबा. स्कोर मूव्स ऑन 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 14. पुन्हा आता गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता. वाईड लाईनच्या आतून गेला, त्यामुळेच पंचांच्या नजरेमध्ये एक चांगला चेंडू समाप्त होतोय. 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आहे ती 14 धाबा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकामध्ये. युवा खेळाडूंचा भरणा आपल्याला जास्त बघायला मिळतोय. पुन्हा चांगला वळणदार चेंडू. लगातारच्या 2 चेंडूवर धावा बनवता आल्या नाहीत बॅटिंग करणाऱ्या दारशेत टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत त्या 14 धावा. 2 गडी बाद 14. राजू पाटील आला नावास. राजे साहेबाने तो खास. राजू वळी आपण पुन्हा एकदा मॅच कडे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 14 धाबा. 7च्या सरासरीने 14 धाबा. आता नवीन गोलंदाज दीपक लहांगे हा गोलंदाजी मार्गावर आलाय. अनुभवी खेळाडू आहे आणि प्रत्येक खेळाडूकडे अनुभवाचं ज्ञान असलंच पाहिजे. ज्ञानाची शिदोरी असणारे खेळाडू आहेत दीपक लहांगे. एक्सपिरियन्स आहे. अनेक मॅचेस मध्ये त्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिलं. पुढे येऊन चेंडूला खेचायचं होतं. चेंडू जातो ऑन साइडला मिड ऑन मधून काऊ कॉर्नर क्षेत्रात. एक धाव मिळाली दूरवरून. क्षेत्ररक्षक थ्रो करण्याआधी 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जातात तर 16 धाबा. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 धक्के 3 या धावसंख्येवरच गेले होते. त्याच्यानंतर 13 धाबांची भागीदारी 2 बॅटर मध्ये झालाय. आकाश स्ट्रायकिंग कडे. पुन्हा आता ब्लाइंड स्ट्रोक. डोळे बंद करून तुम्ही झोपेमध्ये चांगली स्वप्न बघू शकतायत, परंतु क्रिकेटच्या मैदानावर एखादा चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचे डोळे उघडे पाहिजेत. डॉट बॉल. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये. आज वेळेवर सर्व संघ दाखल झालेत. एकविरा बेलवाडी आयोजित माजी आमदार चषक 2025 चा रणसंग्राम. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. अरे कोण रे आला यो बेलवाडी वाला. तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या राजेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या राजेश पाटील. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 6 ने पुढे 22 वर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू जातोय पॉइंट फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने. 2 धावा मिळतील असं वाटतंय आणि 2 धावा जलद गतीने पूर्ण केलेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली 24 वर. पुढील होणारा मॅचचा टॉस सुद्धा फार महत्वाचा असेल. आई गावदेवी तळ्याचा पाडा विरुद्ध आई गावदेवी तांडली पाडा. आई गावदेवी तळ्याचा पाडा विरुद्ध आई गावदेवी तांडली पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. मोठा फटका. आवाज तर आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. त्याच्याकडून पुन्हा एकदा चूक झाली. 4 धावांचा बोनस मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. चौकार. दम हाय रे.
चौकारेची मदतीने धावसंख्या 28. आता आलेत बॅटर लय मध्ये, गोलंदाज गेलेत भय मध्ये, पुन्हा वापसी करावी लागेल गोलंदाजाला. ओ व्हॉट स्क्वेअर कट, आपलातून फटका, नेत्रदीपक फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा कव्हर ड्राईव्ह चौकार. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे संगीतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे संगीतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. और कोई नूर हीरा जो चमकून आला, और कोई. थँक्यू. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत 32 धाबा. आमदार साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण आमदार साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. स्वागत आणि सन्मान आपण करतो. मला वाटतं 1-2 मिनिटं मॅच थांबवली तरी चालेल या षटका करता. आणि टॉस साठी सुद्धा या तांडली पाडा आणि थळ्याचा पाडा. आई गाव देवी तांडली पाडा आणि थळ्याचा पाडा टॉस साठी सुद्धा या. दोन मिनिटं फक्त आपण मॅच थांबूया, कारण आपल्या त्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आहे. उद्या कदाचित येणाऱ्या निवडणुकी संदर्भात बैठका असल्या कारणानं माझे आमदार साहेब आपल्याला मिळू शकत नाही. वेळ निश्चितच काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. त्यांचे बंधू संदीपजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत आमदार साहेबांचा. याआधी पहिला आपण टॉस करूया. थळ्याचा पाडा आणि तांडली पाडा टॉस साठी. तांडली पाडा टीमचे कॅप्टन आलेत. थळ्याचा पाडा टीमचे कॅप्टन या. कॅप्टन प्लीज कम फास्ट. थळ्याचा पाडा टीम कॅप्टन. कॅप्टन थोड्या वेळाने येतील. तत्पूर्वी आपण या स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया. आमच्या सोबत आहात ज्यांच्या नेतृत्वाने सर्वजण प्रेरित झाले, ज्यांच्या कर्तृत्वाने सर्वजण प्रेरित झाले. मनापासून आमची इच्छा आहे की खरोखरच त्यांची छाप त्यांनी या परिसरामध्ये सोडलंय. असे लाडके आमदार माझे आमदार राजेश पाटील साहेबांकडून या स्पर्धेसंदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया, कारण एक शानदार आयोजन आहे आई एकविरा बेलवाडी या टीमने केलेलं. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन आयोजित आई एकविरा बेलवाडी यांच्याकडून ह्या 5 रुपये या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या प्रसंगी उपस्थित या गावचे सुपुत्र, ग्रामपंचायत सदस्य, माझे मित्र आदरणीय बबन नामकुडा, तसेच या गावचे सुपुत्र माजी सरपंच आमचे बाळाराम परेड, या गावचे पोलीस पाटील माझे बंधू संदीप पाटील, निलेश नामकुडा, ज्यांनी हा चषक आयोजित केला आहे असे निलेश भोईर, गुरु गडगे, त्यांचे सगळे सहकारी. खरं म्हणजे मी प्रथम बबन आणि या 5 रुपयाच्या संपूर्ण युवकांचं आणि क्रिकेट प्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एवढं भव्य स्वरूपाचं ग्राउंड इथे अतिशय कष्टाने उभं केलेलं आहे. आणि मला ज्ञात आहे, कारण ही जी जागा ह्या जागेच्या बद्दल अगदी पूर्वीपासून मला इथे कल्पना, इथे झाडी होती, खड्डे होते,
अनेक काही लोकांचे मागण्या जागेच्या बाबतीमध्ये जरी असल्या तर या सगळ्यांना अगदी कन्व्हिन्स करून त्यांच्याशी बोलून असं भव्य दिव्य असं ग्राउंड ह्या परिसरामध्ये नाही मिळत आणि कायमस्वरूपी इथे तयार केलं, म्हणून त्या संपूर्ण तुमच्या पाचरुख्याच्या संपूर्ण नागरिकांचं पण त्याच्यामध्ये सहभाग असल्यामुळे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो की आपण हा रस्ता बघतो, हा झाला सार्वजनिक विकासाचा रस्ता. परंतु विकास हा फक्त रस्ते पुलं बांधून काही इमारती बांधून का पाण्याची सुविधा ह्या करून होत नसतोय, तर हा जो सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला तर खेळ हा अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या खेळाच्या माध्यमातून युवकांचा विकास होत असतो. शारीरिक विकास म्हणा, त्याचं कौशल्याचा विकास म्हणजे क्रिकेट हे जे खेळ खेळतात किंवा त्याच्यामध्ये अजून काही स्पर्धा, याच्यामध्ये भविष्यामध्ये कबड्डी म्हणा किंवा इतर वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा सुद्धा होऊ शकतात, पण त्याच्याकडे ग्राउंड असणं महत्वाचं होतं, ते तुम्ही इथे तयार केलेलं आहे. आणि आज इथे बघतोय आपण की ही वास्तू तयार करत असताना आज इथे खूप आदिवासी समाजाच्या मॅचेस इथे होतात, त्याने चांगलं व्यासपीठ ग्राउंड तयार झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही मगाशी बोलले की पूर्वी आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये एक दुराग्रह वेगळा होता, आदिवासी समाज मागे आहे, त्यांची डेव्हलपमेंट झालेली नाही, कामधंदे नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसायची. परंतु आज सुदैवाने या सगळ्या भागामध्ये इंडस्ट्री आली, रोजगार उपलब्ध चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक, मुलं असतील, मुली असतील, महिला, पुरुष हे चांगले पैसे कमवायला लागले, रोजगार त्यांना त्यावर झालेला आहे. परंतु हे सगळं करत असताना शेवटी प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी एक स्पिरिट असते, काहीतरी त्याचं स्किल असते, जसं ह्या क्रिकेटमध्ये आहे. आणि असे अनेक खेळाडू तयार झाले. मगाशी तुम्ही सांगत असताना गावात तुम्ही की एखादा IPL मध्ये खेळाडू खेळेल असं याच्यातून स्वप्न आपण पाहूया, जेणेकरून ह्या परिसरातील एखादा आदिवासी समाजाचा मुलगा लेदर क्रिकेट खेळून तो जर IPL मध्ये गेला, तो एक ह्या क्रिकेटचा फार मोठा एक उत्क्रांती म्हणावी लागेल. आणि आपण पाहतोय की जे टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगलं ICL सारखं ज्या स्पर्धा ISL ना ISPL इंडियन सुपर प्रीमियर लीग या टेनिसच्या स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये सुद्धा मोठे सेलिब्रिटी आले, सचिन तेंडुलकर आला, अक्षय कुमार आले, अजून हिरो आले, अजून काही इंडस्ट्रीचे लोक आले, म्हणजे ह्याला सुद्धा एक चालना मिळायला लागली. आणि आनंदाची गोष्ट अशी की धानूचा एक जाधव म्हणून पोरगा आहे, तो आदिवासी समाजाचा आहे, विश्वनाथ जाधव, तो दुबईला खेळतो जाऊन. एकदा मी आमदार असताना बोईसरला टुर्नामेंट होती, जनरल होती, म्हणजे असं समाजाची नव्हती, परंतु त्या टीम मध्ये एका खेळत होता आणि त्याला एवढी बक्षिसं मिळाली, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, असे बरेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, तर टेम्पो भरला त्याचा बक्षिसांचा, फ्रीज मिळाला, टीव्ही मिळाली, बाईक मिळाली, छोट्या छोट्या अशा अजून ते कुकर वगैरे, टेम्पो अक्षरशः टेम्पो भरला. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये त्याने काही ना काही प्रावीण्य मिळून बक्षीस मिळवलं. तर तो क्षण बघताना माझे डोळे भारावले की आपण ज्या समाजामध्ये जन्माला, मी स्वतः आदिवासी, लोकांना माहिती आहे, परंतु आम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळायचो त्याचं भविष्य हा विषय नव्हता, एक आवड म्हणून आम्ही खेळायचो. परंतु आम्ही आवड जोपासत असताना आता जी तरुण मुलं खेळतात त्यांना सुद्धा आम्ही प्रयत्न करतो काही मदत करण्याचा, प्रोत्साहन देण्याचा, आणि त्या अनुषंगाने खेळतात. माझ्या सोबत खेळणारे खेळाडू आहेत तिथे, जेव्हा मी लहानपणी क्रिकेट खेळायचो ना त्याच्यामध्ये हा गुण आहे, माझ्या सोबत क्रिकेट खेळलाय, तो विकास आहे, आमचा दिलीप आहे, असे बरेचसे आहेत खेळाडू का ते अजून क्रिकेट खेळतात. म्हणजे क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ना हे खूप अविस्मरणीय आहे. त्याच्यामुळे त्या अशा खेळाडूंना हॅट्स ऑफ आहे, याने क्रिकेट जिवंत ठेवलेलं आहे. तर म्हणून मुलांना एकच सांगेन की क्रिकेट खेळत असताना तुम्ही आनंद आहे साजरा करा, खेळा, चांगलं प्रावीण्य मिळवा, असा आमचा आशीर्वाद सदैव तुम्हाला. परंतु हे सगळं करत असताना कुटुंब पहिलं आहे, कुटुंबाची जबाबदारी सोडू नका आणि वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट घाला. बऱ्याच ठिकाणी बघतो आपण 3-3 सीट जातो, नका करू, कायदे खूप कडक झालेत. अनेक आपण बघतोय, मला रोज फोन येतात, एखाद्याला पकडलं, त्याचं ऑनलाईन केलं, त्याला 5,000 फाईन भरतात. आता तुम्ही सांगा 5 फाईन भरला तर कमाल किती महिना जातो आपला, ते पण उरत नाही आपल्याला. जमा पण जी वर्ष जमा करतो एका दिवसात घालवतो, ते 200-500 वाले हेल्मेट घाला, PUC करा, लायसन करा, किती खर्च येतो त्याला.
तर ह्या गोष्टी आपण जरूर पाळावं एवढं मी आवर्जून आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा क्रिकेटला माझी शुभेच्छा देतो आणि इथे खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवलं सन्मानित करतात त्याच्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. या ठिकाणी चांगलं कानमंत्र सुद्धा आपल्याला दिलं सर्वांनाच आणि चांगली माहिती देत असतानाच म्हणूनच आपण या ठिकाणी आपल्या या लाडक्या माजी आमदार राजेश पाटील साहेबांचं स्वागत आणि सन्मान करूया. बाबन नामकुडा साहेबांना विनंती करतोय जे सदस्य माजी सदस्य ग्रामपंचायतीचे आणि खूप चांगले कार्यकर्ते त्यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारे शाल आहे. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह, कारण ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आपण बघतोय ते माजी आमदार राजेजी रघुनाथ पाटील साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. साहेब, हा स्वागत आणि सन्मान आहे तुमच्या नेतृत्वाचा, सन्मान आहे तुमच्या कर्तृत्वाचा, सन्मान आहे तुमच्या वक्तृत्वाचा, आजपर्यंत केलेल्या कामांचा. लाख लाख धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालाय. चला आपण टॉस करूया आणि नंतर आपण मॅच कडे वळणार आहोत. थळाचा पाडा टीम इथे उशिराने दाखवलं होईल मला वाटतं. आपण टॉस नंतर करूया. सध्या शुभेच्छा दिलेत दोन्ही टीमला, तांडलीपाडा टीमला सुद्धा शुभेच्छा दिलेत. तर आपण जिथून थांबलेलो तिथून आता पुढे जातोय. आमदार साहेबांना दुसरीकडे सुद्धा कामं आहेत, त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये ते कदाचित या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, कामानिमित्ताने ते बाहेर असेल. जे काही जनतेचे प्रश्न आहेत ते प्रश्न आतापर्यंत सोडवण्याचे काम त्यांनी खरोखरच केले आणि मनापासून आणि सच्चा काम करणारा कार्यकर्ता कधीच मरत नसतो असे व्यक्तिमत्व आज आपल्याला बघायला मिळालं. त्यांच्या कार्याची दखल नेहमीच जनता घेत असते. तुम्ही बघू शकतायत उद्याच्या दिवसामध्ये आदरणीय संदीप रघुनाथ पाटील साहेबांना सुद्धा बघणार आहात, जे पोलीस पाटील आहेत या विभागाचे, आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांना पण बघतोय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय सन्मान्य प्रणयजी कासार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. प्रणयजी कासार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आता मॅच आपण सुरू करूया. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. आपण कुठे थांबलो होतो ही माहिती आम्ही देतोय आता. 32 धाबा, कारण ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा होती त्यांचं मनोगत, त्यांच्याकडून माहिती घेणं आणि अशा व्यक्तीचा सन्मान करणं हे आयोजकांचं आद्य कर्तव्य आहे. इथे तुम्ही बघतायत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आदरणीय सन्मान्य प्रणयजी कासार साहेबांचं अतिथी कक्षामध्ये आगमन झालंय. वेलकम 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 सर. मॅच सुरू झालाय. माय माऊली दारशेत संघाकरता आता शेवटचे 6 बॉल. हो, लेग ब्रेकचा मारा केलाय, कारण इथे आपण बघतोय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा टीमचा साईनाथ पागी. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय. धाबा काय मिळत नाही. दबाव दडपण आता वाढलाय आणि इथे विकेट मिळाली. विकेटचं पतन झालंय. गॉन. पवन केनेची बॅटिंग लाईक वा
कॅमेरामॅन सुद्धा ही संपूर्ण छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत. तारीफ करेन मी किंग ब्रदर्स लाईव्हची. किंग ब्रदर्स क्रिएशन गणेशपुरी, अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. प्रणयजी आपल्या मनापासून धन्यवाद आम्ही मानतोय. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात, थँक्यू. ओळीया मॅच कडे आता काय घडलंय? धावसंख्या धावपळकर आहे ती 35 धाबा. अजून किती चेंडू शिल्लक आहे ती चर्चा आपण करूया. 3 चेंडू शिल्लक. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढला चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. एकदा मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धाबा होतात पूर्ण. धावसंख्या 37. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एका बाजूला खेळाडू कधी कधी म्हणत असतात की आमचं कॉन्सन्ट्रेशन भंग होत असतं, परंतु आमच्या स्पर्धेला जे मोलाचा हातभार लावतायत, ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचा मान सन्मान हा आपल्याला करावाच लागतो. इथे आपण बघतायत विकेट मिळाली. याचबरोबर बॅटिंग करणाऱ्या टीमला यावेळेला लागतोय हा 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 37. नवीन बॅटर गेले. धावसंख्या 37. 4 गडी बाद. सर्वांनाच एकत्रित घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणजेच राजेश पाटील साहेब, माझे आमदार, दमदार कामं केलं. त्यांच्या नेतृत्वाने सर्वांनाच प्रभावित केलं. सोबतच आज त्यांच्या सोबतच त्यांचे बंधू संदीपजी पाटील आहेत. तदनंतर भाताणे गावातील आणखीन एक अनमोल रत्न प्रणयजी कासार साहेबांना आपण बघितलं. या पाचरुका गावातील प्रतिष्ठित आणि ज्यांच्या नावाची चर्चा आपण सातत्याने करतोय ते व्यक्ती सुद्धा त्यांच्या समेत आहेत. वळी आपण मॅच कडे. शेवटचे 1 चेंडू शिल्लक. ओ पिच बॉल, ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळून काढला जातोय वाईड ऑफ मिडॉन मध्ये. एकदा मिळाली, दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता 2 धाबा होतायत पूर्ण. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. माय माऊली दार्शे टीमच्या 4 गडी बाद 39 आणि 10च्या सरासरीने 40 धाबा बनवाव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स भाताणे पाडा या टीमला. 40 इज द टार्गेट. टॉस साठी या आई गावदेवी थळ्याचा पाडा विरुद्ध आई गावदेवी तांडली पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या. तांडली पाडा टीमचे कॅप्टन आलेत. थळ्याचा पाडा टीमचे कॅप्टन या. मला वाटतं अजून ते कुठेतरी दूर आहेत की काय. चला आपण हीच संधी साधूया. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा. पाचरुका गावामध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. अंकित याचा आभार मानतोय. चांगली साऊंड सिस्टम आणि त्याचबरोबर प्रचलित असलेली ही युट्यूब वाहिनी किंग ब्रदर्स लाईव्ह, किंग ब्रदर्स क्रिएशन गणेशपुरी यांचा मनापासून आभार मानतोय. प्रोप्रायटर गोवर्धनजी भोईर त्यांच्या समेत काम करताना आपण जयेश कांबडी साहेबांना बघतोय, सुनील पुजारी साहेबांना बघतोय. ही टीम जर चांगली असेल ना तर मग खूपच बरं वाटतं. कारण आम्ही न विचारताना कधी कधी जी माहिती आम्हाला हवी असते ती देणाऱ्या आज युट्यूब वाहिनी मी बघितली. म्हणूनच ह्या युट्यूब वाहिनीची मी चर्चा ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या त्या ठिकाणी मी नक्कीच करणार. कारण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आहेत. कारण या आठवड्यामध्ये खरं तर
कुठेच समालोचन करणार नाही. 3 दिवस बाहेर होतो, परंतु अचानक बाहेर जाण्याचा जो बेत होता तो रद्द झाला आणि त्या कारणानं अचानकपणेच या स्पर्धेमध्ये मला यावं लागलं. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स सुद्धा दाखवला जातोय. अतिशय चांगलं सक्रिय हे युट्यूब वाहिनी असल्या कारणानं तुम्ही बघू शकता आमचे स्कोरर दाखवले जात आहेत. त्याचबरोबर आमचे डिजिटल स्कोर अपडेटर जयेश कांबळे दाखवले जात आहेत. त्यांच्याच बाजूला आपण बघतायत ऑपरेटर सुनील पुजारी साहेबांना सुद्धा दाखवलं जात आहे आणि आयोजन कमिटी मेंबर्स हे ट्रॉफी सुद्धा दाखवले जातात. आकर्षित करतात या ट्रॉफी सर्वांना. माजी आमदार चषक 2025 चा रणसंग्राम हे बघू शकता तुम्ही. ट्रॉफीज प्रत्येक मॅच करता मॅन ऑफ द मॅच आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जातोय. या स्पर्धेमध्ये वसे आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. वही आपण दुसऱ्या इनिंग कडे जिंकण्याकरता टार्गेट आहे 40चं. 40 धावा जरी असल्या तरी संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम दरम्यान 2 बॅटर गेलेत, साई पागी आणि रुपेश पागी, साई पागी दोन्ही हट्टे खट्टे मजबूत बांधाचे खेळाडू आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत. आता हे बाहेर कुठे ठेवलेत ते जाणून घेऊया. कारण उजव्या हाताचा बॅटर असल्याने एक खेळाडू स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये ठेवला गेलाय, एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तैनात केलाय, डीप मध्ये त्याला ठेवलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण बघतायत हा डावकुऱ्या हाताचा खेळाडू आहे असं वाटतंय. त्यामुळेच आता मिड विकेट आणि लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय. मिड ऑन शॉर्ट मिड विकेट स्कोअर लेग पॉइंट मध्ये फॉरवर्ड पॉइंट सुद्धा ठेवला गेलाय. गेम इज ऑन. मनोज तयार, साई करता स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू हा खाली राहतोय. पानबुडी जशी सुरुवातीला आपल्याला वर दिसते आणि अचानकपणे हळूच ती खाली जाते पाण्यात, तसं या ठिकाणी चेंडू सुद्धा खाली जाताना दिसलाय. धावसंख्या धावफलकावर स्थिर. 40 धावांचं टार्गेट आहे. रोखण्याकरता माय माऊली दारशेट टीमचा हा प्रयास होतोय. शॉर्ट बॉल फूल केलं जाते या चेंडूला आणि चेंडू जातोय फाईन लेग लॉंग लेग रिजन मध्ये. तो काही थांबणार नाही. मिळतील धावा 4. माजी आमदार चषक चौकार. ह्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक चेंडू डॉट पडलाय. ओहो, सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील धावा 6. नाही का धुक्का. सीधा 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 छक्का. नंतर धावसंख्या धावफलकावर झाली आहे ती 10 धावा. आव्हान स्वीकारलंय. मनोजला काहीतरी जादू करावे लागेल गोलंदाजीमध्ये. फुल पिच बॉल होता, जादू तर केली होती, परंतु इम्पॅक्ट सुद्धा बघितला गेलाय. कधी कधी पिचिंग इम्पॅक्ट पाहिला जातोय. आउटसाइड द लेग स्टंप आहे की मिडल स्टंप वरचा आहे, परंतु बॅटची मदत मिळाली. बॅटच्या साह्याने एक धाव मिळते. धावसंख्या एकाने पुढे जाते आणि धावा लागल्या जातात त्या 11. पंचाने ते दर्शवलंय. एक धाव मिळाली. धावसंख्या 11. आता उजव्या हाताचा बॅटर आलाय. अतिशय चांगला पावित्र्य त्याचा. मी महेंद्र मांगे या खेळाडूला असं बघायचो ज्या पद्धतीने थोडीशी ट्रॅक वर उचललंय. हेलिकॉप्टर उडवायचं होतं या खेळाडूला. फॉरवर्ड शॉटलेग मध्ये चेंडू थांबलाय. धाव घेण्याची आता संधी मिळत नाही. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता. 18 मध्ये पाहिजेत 29.
कॅप्टन, मला वाटते लांबचा प्रवास आहे की काय या टीमचा, जे अजूनही पोहोचले नाहीत. तांडलीपाडा टीमचे कॅप्टन इथे पोहोचले. प्लीज ज्या ज्या स्पर्धेमध्ये आपण खेळता ना तिथे वेळेला महत्व द्या, कारण आयुष्यामध्ये तुम्हाला बरेच जण प्रश्न विचारायला तयार असतात की सर्वात मोठा गुरु कोण आहे या धर्तीवर. तर तुमच्या मुखातून उत्तर पाहिजे वेळ, कारण वेळ जे शिकवते ना ते कोणताच दुसरा मोठा गुरु कधीच शिकवत नाही. त्यामुळेच वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. आकाश, शॉर्ट बॉल होता, चांगला शॉर्ट आर्म फुल केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात होते. एक धाव प्राप्त केली या बॅटर साई पागीने. एका धाव्याने धावसंख्या पोहोचली ती 12 वर. दबाव दडपण वाढवायचा असेल तर प्रारंभिक फलंदाजांना परतीचा रस्ता दाखवावा लागेल. त्या विकेट्स मिळवून द्याव्या लागतील आपल्या टीमला, आणि तो आत्मविश्वास तुम्हाला जागृत करावा लागेल. यश प्राप्त करायचं असेल तर आत्मविश्वासाला सोबत घेऊनच तुम्हाला जावं लागेल. 12 नंबरची जर्सी असलेला खेळाडू गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. त्याला समोर जाईल उजव्या हाताचा बॅटर रुपेश. अगोदर रुपेशने एक चेंडू खेळला होता, त्याला धावा बनवता आला नाही. 12 धावसंख्येवर साई पागी नावाचा खेळाडू खेळतोय. शॉट बॉल, चेंडूला खेळला पूल आणि गोल सुद्धा, सिक्सर. धावा धावा जिंदर या पदावरती कार्यरत आहेत. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. त्यामुळेच एक चांगला चेंडू समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर पोहोचली 18 वर. बिनबाद 18 अशी चांगली सुरुवात झाली आहे प्रत्युत्तरा दाखल. अजून या षटकात 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. स्लोवर बॉल चेंज ऑफ पे. चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत तो निघून गेलाय. तो काही थांबणार नाही. मिळतील धावा 4. गोलंदाजाने या षटकामध्ये खालाय मार, चौकार. लागले जात आहेत 22 धावा. गोलंदाज वापसी करतील का? आकाश. आकाशला टाकावा लागेल धाव संख्येवर प्रकाश. पुन्हा आत वळणारा बॉल हुक केलं होतं. बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीचा फायदा फलंदाजाला होतोय. इथे पूर्ण होतोय 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा केला होता प्रयास. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा लागल्या जातात ते 24 धावा. 24. खर तर बाहेरून मार्गदर्शन करणं अगदी सोपं असतं, परंतु त्या विकेटवर कसं खेळावं ह्या तिथे उभ्या असलेल्या फलंदाजालाच ठाऊक असतं. सपोर्टर जास्त उत्तेजित होत असतात, कधी कधी चाहते उत्तेजित होत असतात. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती 24 धावा. 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. रणनीती चांगली आहे. स्विंग अँड मिस. पुन्हा एक चांगला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा टीमची धावसंख्या झाली आहे ती 24 धावा. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजे 16. जर्सीचा नंबर आहे 1016. गोलंदाज आलाय सागर. डावखुरी हाताचा बॅटर हो.
चांगला एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, वेगाने फटका खेचला होता, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचला होता. झेल जरी सुटला तरी अगदी योग्य पद्धतीने त्याचं योगदान पाहायला मिळालं. धावसंख्या आहे ती 24 धाबा, 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 बॉल मध्ये 16 धाबांची गरज आहे. दार्शत संघ प्रयत्न करतोय, विकेट जर मिळाल्या तर मग मॅच ते जिंकू शकतात. गोलंदाजाची पहिली चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि 6 धावाने भागवली संघाच्या धावसंख्येची भूक. केले हुक, भागवली भूक, षटकार. विकेट हवी आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 30, फक्त 10 धाबांची आवश्यकता. 10 मध्ये जलद गतीने फिनिश करण्याचा केला होता इरादा पक्का. गोलंदाज देऊ शकले असते. ह्या चेंडूवर बॅटिंग करणाऱ्या टीमला धक्का. एक धाव तर मिळाली. झेल सहज सोपा सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. सराव तुमचा अगदी चांगला असायला पाहिजे. प्रॅक्टिस सातत्याने तुम्ही केली पाहिजे झेल टिपण्याची. जर आपली गोलंदाजी फलंदाजी नीट नेटकी होत असेल तर मग आपला सराव हा झेल टिपण्याचा व्हायला पाहिजे. धावसंख्या धावफलकावर 31, 9 धावा पाहिजेत उरलेल्या 9 बॉल मध्ये. 9 चेंडू, 9ची आवश्यकता. 9 बॉल रिमेनिंग अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 मध्ये पाहिजेत 9. हरिअप, वेळ जास्त खर्च करू नका. टॉस साठी या ना. थळ्याचा पाडा टीम कॅप्टन. व्हॉट डिलिव्हरी, व्हॉट डिलिव्हरी. बॅटरला असं वाटलं होतं की हा बॅटच्या रडार मध्ये चेंडू येईल. गुडलेन स्पॉटच्या थोडासा पुढे चेंडू टाकलाय आणि तो टर्न घेताना दिसला व्हाईट लाईनच्या दिशेने. डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 31 धाबा. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 9 पाहिजेत. 8 मध्ये पाहिजेत 9. शॉर्ट बॉल आहे. ही विकेट फार महत्वाची. आणि टिपलाय झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 31. आता समीकरण असं बनलंय 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 7 मध्ये 9. बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहे 31 धाबा. पहिला धक्का दिलाय. चांगली भागीदारी झाली होती 31 धाबांची पहिला विकेट करता आणि भागीदारी तोडण्यामध्ये सफलता मिळवली सागर या गोलंदाजाने. सागर घाटा मायमाऊली दार्शत टीमचा एक प्रभावी अस्त्र आहे. चांगलं षटक, षटकार लागल्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगली वापसी करून दिलंय. असं वाटतं की आत्मविश्वास त्याने जवळ ठेवलाय. आता मोठा फटका खेचलाय, खेचलाय, खेचलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे चेंडू सीमारेचे पार. आर पार, दमदार, शानदार, बहरदार, ढोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय. षटकार. मिळतात काजू बदाम पिस्ता. प्यार करो निस्ता. खूप चांगली गीता आहे ती. परंतु काजू बदाम पिस्ता खाऊन तुमची बुद्धी वाढत नसेल. लक्षात घ्या. म्हणतात ना की काही लोक म्हणतात की अक्कल तो बदाम खाने से आती है, लेकिन अक्कल बदाम खाने से नहीं, अक्कल ठोकर खाने से आती है. धावसंख्या धावफलकावर बघितले आपण 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 3 धाबांची आवश्यकता.
शेवटचे 6 बॉल शिल्लक, 6 मध्ये पाहिजे 3. काय रणनीती असेल आता? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय सदाशिव. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय, इनसाइड आउट करून सुपर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं चेंडूला. एका धाब्याची धावसंख्या झाली आहे ती 38 धाबा. आता विजयाच्या अगदी जवळ गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा टीमला आपण बघतोय, कारण जिंकण्याकरता फक्त आणि फक्त धावा पाहिजेत. 2 धावांची आवश्यकता. डावखुरा हाताचा बॅटर चांगले बॅटिंग करतोय. साई पागी बद्दल विचार करायचा झाला तर साई पागी 20 धावा बनवून खेळतोय. 10 बॉलचा सामना केला, 10 मध्ये त्याने 20 बनवल्यात. त्याच्या आधी आपण बघितलं रुपेश हा खेळाडू 12 धावा करून बाद झाला होता. दीपक तयार, नॉन स्ट्रायकिंग कडे मात्र गोलंदाज सदाशिव तयार होता. चोरटी धाव मिळाली. धाव संख्या धाव फळकावर 39. स्कोर इज लेवल. पहिल्या डाब्यातील धाव संख्येची बरोबरी साधली जाते. आता अजूनही एका धावेची आवश्यकता आहे. टॉस साठी या आई गावदेवी थळ्याचा पाडा विरुद्ध आई गावदेवी तांडली पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या. हलक्या हाताने खेळायचं होतं. धावबाद होण्याची शक्यता आणि इथे धावबादच्या स्वरूपात साई पागी या खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागतोय. उपयुक्त अशी चांगली खेळी त्याने आपल्या टीम करता साकारली. 11 चेंडूंमध्ये 20 धावांचं योगदान दिलं आणि तो धावबाद स्वरूपात बाद झालाय. गॉन. तीन चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त एका धाबेची आवश्यकता. 3 मध्ये पाहिजेत 1. 3 चेंडू आणि एका धाबेची आवश्यकता. काय चाललंय गोलंदाजाच्या मनामध्ये? दार्शत संघाला आणखीन चांगला खेळ करावा लागेल, चांगले सुधारणा आपल्या टीम मध्ये घडून आणावी लागेल. हार जीत तर होतच असते, परंतु एकमेकांना समजून घ्यावं लागेल. वळणदार चेंडू टाकलाय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये एका धाब्याची गरज आहे. सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम गोलंदाज सदाशिव करेल काय? कारण असा जर मॅच जिंकून तुम्ही दिलात ना तर मग तुम्ही आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहता. तुम्हाला जे लोक पाहतायत, मोठा फटका, कव्हर ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमारेषे पार, विजयाचा चौकार.